आपण 18वा अध्याय सुरू केला गेल्या वेळेला, पण मध्ये फारच मोठा ब्रेक झाला, त्यामुळे थोडं मागे जाते आणि मग त्याच्या पुढे ह्या अध्यायाची ज्ञानेश्वरीमध्ये जी सुरुवात आहे ती ज्ञानेश्वर त्यांच्या गुरूंना नमन करतात अशा प्रकारची आहे. परंतु गुरुच शेवटी त्यांना सांगतात की आता हे पुन्हा पुन्हा किती वेळा तू बोलशील, तर आता हे थांबव आणि ग्रंथाकडे वळ म्हणून. आणि त्यांच्या आज्ञेनुसार आता ग्रंथाचं निरूपण करायला त्यांनी सुरुवात केली आहे. आता त्यामध्ये ज्ञानदेव काय म्हणताय ते तिथपासून मी आज घेते, म्हणजे थोडं मागे जाते. मागे आपण हे घेतलेलं आहे, पण खूपच मोठा हे झाले, वेळ गेलेला आहे मध्ये. तर 29वी ओवी आहे, तिथपासून आपण पाहतो. आणि जे नवीन आहे त्यांनाही सांगते की मी प्रत्येक ओवी घेत नाही, मी त्याच्यातल्या कृष्णोपदेश आपल्यापर्यंत पोचावा अशा दृष्टीने सगळ्या ज्या आवश्यक आहेत त्या ओव्या घेते. आणि काही ठिकाणी तीच एखादं उदाहरण दिलं तरी पुरेसं असतं, त्यांनी अनेक उपमा हे वगैरे दिलेलं आहे, तर ते थोडंसं मी गाळते. आणि पूर्वी श्लोक घेत होते, पण आता ह्या अध्यायापासून मी श्लोक घेत नाही आहे, कारण आता माझ्याने तेवढं होत नाही. तर 29वी जी ओवी आहे तिथे सगळ्यांनी आपापली ज्ञानेश्वरी पहा, त्याशिवाय हे कळणार नाही. 29वी ओवी अशी आहे, तव विनवी ज्ञानदेवो म्हणे हो का जी पसावो तरी अवधान दे तू देवो ग्रंथा आता. म्हणजे आपल्या गुरूंना ते म्हणत आहेत की ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता मी ग्रंथाला सुरुवात करतो आणि अवधान दे तू देवो ग्रंथा आता असं जे म्हटलेलं आहे ते कोणाला म्हटलं आहे? श्रोत्यांना म्हटलेलं आहे. हे देव शब्द वापरला आहे, म्हणजे किती महानता आहे पहा मनाची, की ह्यांना म्हणतायत, समोर बसलेल्या श्रोत्यांना म्हणतायत की देवा आता तुम्ही, अर्थातच निवृत्तीनाथही तिथे होते, त्यांनाही उद्देशून ते आहे, परंतु श्रोत्यांनाही उद्देशून आहे. तर तरी अवधान दे तू देवो, म्हणजे अवधान म्हणजे लक्ष द्या. आता मी ग्रंथाचं निरूपण करतोय, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि मग त्यानंतर आता हा 18वा अध्याय कसा आहे त्याबद्दल ते म्हणतात. जी पुढची ओवी, जी गीतारत्न प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो, असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे प्रासाद म्हणजे राजवाडा, ह्या गीता रत्नरूपी राजवाड्याचा कळस असा हा अध्याय आहे, 18वा अध्याय. आणि तो कसा आहे? अर्थ-चिंतामणीचा. चिंतामणी ही कल्पना आपल्या ह्याच्यामध्ये अशी आहे की चिंतामणी हा जो काही एक दगड जे काही आहे त्याच्या पुढे जसं कल्पवृक्ष आहे, की कल्पवृक्षाकडे आपण काही मागितलं की ते आपल्याला मिळतं, तसं चिंतामणी हे सुद्धा तशाच प्रकारचं आहे. तर अर्थ जे काही सगळा कळसू अर्थ चिंतामणीचा, सगळा ह्या गीतेचा जो अगदी कळसरूपी अर्थ आहे तो आपल्याला ह्या अध्यायामध्ये आता स्पष्ट होणार आहे. आणि सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो, असं म्हटलंय. पाढाऊ याचा अर्थ की आपण एखाद्या वाटेने चाललेलं असताना कोणीतरी आपल्याला वाट दाखवणारा वाटाड्या हवं असतो, तर तसं तो अर्थ त्या शब्दाचा आहे. पाढाऊ म्हणजे वाटाड्या. तर गीता दर्शनाचा वाटाड्या आहे
हा 18वा अध्याय कसा आहे तर गीता दर्शनाचा तो वाटाड्या आहे. आता इथे मध्ये एक अशी ओवी आहे, त्याच्या पुढची ओवी, लोकी तरी आथी ऐसे जे दुरुनी कळसू दिसे आणि भेटीची हातवसे देवतेची तिये. म्हणजे असं लोकांमध्ये आपल्या म्हटलं जातं की जरी अगदी प्रत्यक्ष देवाच्या मूर्तीचं रूप दर्शन नाही झालं तरी कळसाचं दर्शन, आता आळंदीला पंढरपूरला जाणारे कित्येक लोक हे फक्त कळसाचं दर्शन घेतात आणि त्याच्यातच त्यांना आपल्याला देवाचं दर्शन झालं असं वाटतं. तर तेच इथे म्हटलंय, म्हणजे 18व्या अध्यायाचं महात्म्य सांगितले त्यांनी की हा कळसरूपी का म्हटलंय तर ते अशा अर्थाने म्हटलंय की हा समजला म्हणजे गीता आपल्याला समजली असं आपण म्हणू शकतो. तसंच आता पुढे तैसेची येथही आहे जे एकेची येणे अध्याये आघवाची दृष्ट होये गीता गमुहा. तेच म्हटलंय की सर्व गीतेचा अर्थ आपल्याला 18वा अध्याय आपल्याला कळला की आपल्याला गीतेचा सर्व अर्थ कळू शकतो. गेल्या वेळेला खरं आपण बरंच पुढे गेलो होतो आणि कर्म इथपर्यंत आपण आलो होतो, कारण गीतेमध्ये पहिल्यांदा कर्मयोग सांगितलेला आहे. तर पण ह्या अध्यायामध्ये या सगळ्या योगांचं सुद्धा अगदी थोडक्यामध्ये उल्लेख आहे, तर तो सगळा आपल्याला पाहायचा आहे. आता त्याच्यानंतर पुढची मधल्या ओव्या काही काढून 50वी ओवी 50 मधल्या ओव्या गाळण्याचं कारण एवढंच आहे की म्हणजे तुम्ही तुमच्या वाचल्या तरी तुम्हाला समजू शकेल आणि केवळ हाच विचार आणखी थोडा विस्ताराने सांगितलेला आहे, त्या पलीकडे फार काही नाही. आता आपलं 50वी ओवी जी आहे ती अशी आहे, आता सप्तदशा पाठी अध्याय कैसेनी उठी तो संबंधू सांगो दिठी तैसे दिसे तैसा. म्हणजे 17 अध्याय आत्तापर्यंत झाले. खरं म्हणजे गीतेमध्ये जी काही शिकवण द्यायची होती ती सगळी देऊन झालेली आहे, पण तरीसुद्धा हा 18वा अध्याय का निर्माण झाला हे मी आता सांगतो, स्पष्ट करतो असं या ठिकाणी म्हटलं आहे. त्याच्यातला संबंध काय आहे, म्हणजे 17वा अध्याय आणि 18वा अध्याय ह्याच्यातला संबंध काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. असं म्हणून मग आता तो संबंध जिथे आहे त्या ओवीकडे आपण जातो, म्हणून पुन्हा मधल्या काही ओव्या सोडून द्या आणि 58वी ओवी घ्या. 58व्या ओवीमध्ये असं म्हटलं आहे, 700 श्लोक अध्याया 18 लेख परी देव बोलिले एक जय दुजे नाही. म्हणजे हे 700 ह्याचा अर्थ 700 श्लोक. गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. ज्ञानेश्वरीच्या ओव्या कितीतरी जास्ती आहेत. आपण पाहिलं की एकेका ह्याच्यावरती विचारावरती 100 ओव्या आहेत. तर त्यामुळे ओव्यांचं संख्या खूप जास्ती आहे, पण श्लोक मूळ गीतेमध्ये 700 आहेत आणि 18 अध्याय आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात परी देव बोलिले एक जे दुजे नाही. म्हणजे संबंध गीतेमध्ये एकच शिकवण त्यांनी दिलेली आहे, दुजे नाही, दुसरं काही नाही. तेच सगळं आपल्याला त्या 700 श्लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे आता लक्षात घ्या की ज्या अर्जुनाने शस्त्र टाकून दिलेले आहेत, हा विचार आपल्या मनामध्ये एक पार्श्वभूमी म्हणून सतत ठेवायचा आहे की अर्जुनाने शस्त्र टाकली आहेत आणि खाली बसलाय अर्जुन आणि म्हणतो की मी युद्ध करणार नाही, आणि त्यांनी त्याची सगळी कारणं समर्थन सगळं केलेलं आहे. अशा अर्जुनाला पुन्हा कर्मप्रवृत्त करायचं
की त्याचं जे त्या ठिकाणी जे एक विशिष्ट कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यांनी केलंच पाहिजे, अशा दृष्टीने त्याला कर्मप्रवृत्त करायचं. आणि म्हणून जे काही सगळं सांगितलेलं आहे, मग तो कर्मयोग असो, भक्तियोग असो, ज्ञानयोग असो, त्या सगळ्यामध्ये एकच शिकवण आहे की, आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो पहा की कर्म कसं करायचं याचा जर विचार केला तर कर्माला ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत आणि भक्तीचं अंतःकरण असलं पाहिजे. असा त्या तिन्हीमध्ये हा संबंध आहे. आणि तो संबंध म्हणजे एकच एक, खरं म्हणजे एक विचार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की अर्जुना तू कर्म काय, तू काय, त्यांनी विचारलंय श्रीकृष्णाला की मी काय करू, असा प्रश्न आहे त्याचा, की जे धर्मी असेल असं मी काय करू, असा प्रश्न त्याचा आहे. पण त्याच्या प्रश्नाला सरळ उत्तर न देता की तू हे कर आणि हे करू नकोस अशा प्रकारे उत्तर न देता त्यांनी त्याच्यासमोर आदर्श काय आहे, चांगलं काय आहे, चांगलं ह्याचा अर्थ की तुझ्या ह्या विशिष्ट प्रसंगामध्ये तुझं जे कर्तव्य आहे त्या दृष्टीने योग्य काय आहे हे सर्व त्याला कर्मयोगामध्ये, भक्तियोगामध्ये, ज्ञानयोगामध्ये सांगितलं. आणि म्हणून ज्ञानदेव या ठिकाणी असं म्हणतात की बोलिले एक देव, जे काही भगवंत बोलले आहेत ते एकच आहे, दुजे नाही. त्यानंतरची एक ओवी आपण सोडली तरी चालेल, कारण त्या ओवीमध्ये फक्त एवढंच म्हटलंय की ज्ञानदेवांनी की मी सुद्धा त्याचप्रमाणे एकच तोच विचार जो गीतेमध्ये आहे तोच एक विचार माझ्या निरूपणामध्ये मी व्यक्त केलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ती ओवी 59वी ओवी आपण सोडूया आणि 60व्या ओवीपासून पुढे जाऊया. तरी 17वा अध्याय, आता पहा, आता ह्या ठिकाणी 17वा अध्याय आणि 18वा अध्याय याच्यातला संबंध सांगतात की काय संबंध आहे, का 18वा अध्याय निर्माण झाला. तर या ठिकाणी असं म्हटलंय, तरी 17वा अध्यावो पावता पुरता ठावो, जे संपता श्लोकी देवो ऐसे बोलिले. म्हणजे 17वा अध्याय संपता पावता पुरता म्हणजे समता, म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर 17व्या अध्यायाचा शेवट काय आहे हे थोडं विचारात आणा. आता या ठिकाणी ते कळणारच आहे, पण ते सांगितल्यानंतर आणखी स्पष्ट होईल. तर 17वा अध्याय समता श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलं, तर असं सांगितलं की ना ब्रह्मनामाचा विखी बुद्धी सांडूनी आस्ती की, कर्मे की हिती तितुकी असंते होती, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की ब्रह्मनाम, आणि हे ब्रह्मनाम काय आहे हे आपल्याला माहिती आहे, आठवतंय ना तुम्हाला, ओम तत्सत, त्याचं पूर्ण स्पष्टीकरण 17व्या अध्यायामध्ये त्या तीनही ह्याचं आलेलं आहे. आता मला तितकं पुन्हा सांगणं शक्य नाही, कारण मला सबंध 17वा अध्याय सांगावा लागेल. तर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा की ओम तत्सत हेच ब्रह्मनाव. कारण त्या ब्रह्माला नाव काय आहे, ते जन्मलं, जसं मुलाला जन्मल्यानंतर उदाहरणही दिलं आहे त्यांनी तिथे की मुलाला आपण ज्या नावाने हाक मारतो ते त्याला त्याचं नाव वाटतं, तसं ब्रह्माला नाव काहीच नाही आहे. मग त्याला पहिल्यांदा काय म्हटलं आहे, ओम तत् म्हटलेलं आहे, बाकी काही नाही. तत् म्हणजे ते म्हणजे ब्रह्म. तर अशा प्रकारे ब्रह्मनामाचा विखी याचा अर्थ विषय, ब्रह्मनामाचा विषय बुद्धी सांडूनी आस्तिकी, म्हणजे सगळी आपली जी काही बुद्धी आहे ज्याच्यामुळे आपण, म्हणजे त्या बुद्धीमुळे आपण जे काही काम करतो, सगळं जे काय आहे ते ती सगळी आपण बाजूला ठेवून, ज्या बुद्धीमुळे, ज्या इच्छेमुळे, म्हणजे स्वतःच्या इच्छेमुळे आपण जे काही काम करतो ते सगळ्या आपल्या इच्छा बाजूला ठेवून त्या
कर्मे कीजिती तितुकी असंते होती. म्हणजे जर समजा आपण त्या ब्रह्मनामाच्या विषयी बुद्धी सांडून असती की, म्हणजे जर आपण अशा प्रकारे कामामध्ये आपल्या इच्छेलाच महत्त्व दिलं आणि तर मग काय होतं, तर आपण जी कर्म करतो ती असंते होती, म्हणजे अयोग्य होतात, ती परमेश्वरापर्यंत पोचत नाहीत. आपल्या इच्छेसाठी, आपल्या कुठल्याही योजनेने, म्हणजे ईश्वराची ही योजना आहे, ईश्वराची ही इच्छा आहे, ईश्वराने आपल्याला हे कर्म करायला आपली नेमणूक केलेली आहे, हा भाव मनातून जर आपण सोडला आणि नुसती जर आपण कर्म केली तर मग ती असंते होती, म्हणजे ती परमेश्वरापर्यंत पोचत नाही. आता हे 17व्या श्लोकाच्या अखेरीला त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे भगवंतानी म्हटलेलं आहे. आता ज्ञानदेव आपल्याला पुढचा जो 62वी ओवी आहे ना, त्या ठिकाणी ज्ञानदेव आपल्याला सांगता आहेत की हा ऐकोनी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू, म्हणे कर्मनिष्ठा तिथे काय शब्द मळूच आहे ना, मला वाटलं मला दिसत नाही. कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो, म्हणजे हे जे काही आता भगवंतांनी सांगितलंय त्या सांगितल्यानंतर, म्हणजे 17व्या अध्यायाच्या अखेरीला जे काही सांगितलंय त्याचा अर्थ असा होतो की कुठलंही कर्म करताना तुम्ही ईश्वरावर, त्या ईश्वर नामाचं किंवा त्या ईश्वराचं स्मरण तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे की हे कर्म त्या ईश्वराला आपण समर्पित करतो आहोत, ही भावना मनामध्ये असली पाहिजे. तर आता या ठिकाणी ज्ञानदेव आपल्याला असं सांगतात की अर्जुनाच्या मनामध्ये आता शंका आहे. संपूर्ण गीता अशीच आहे पा की भगवंतांनी सांगितलंय त्याच्यावर अर्जुनाच्या मनामध्ये शंका येते आणि मग त्या शंकेला भगवंत उत्तर देतात आणि त्यातून तो अध्याय निर्माण होतो. तर तसंच आता हा 18वा अध्याय कसा निर्माण झाला हे सांगत असताना आता हे अशा प्रकारे सांगितलंय की हे जे आहे की ओम तत्सत या ब्रह्मनावावरती श्रद्धा न ठेवता जर आपण कर्म केली तर मग ती कर्म असंत होतील, म्हणजे ती कर्म अयोग्य होतील. ही आता अर्जुनाच्या मनामध्ये शंका आली आहे आणि म्हणून तो बोलून दाखवतो. म्हणजे तो आता त्याची प्रतिक्रिया काय आहे, तर हा ऐकोनी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू याचा अर्थ मनामध्ये आता पुन्हा काही एक भ्रम निर्माण झाला त्याच्या की अरे असं कसं हे सांगतायत. आणि मग त्याची शंका काय आहे की कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो, म्हणजे कर्मनिष्ठ, म्हणजे आता लक्षात घ्या की ह्या ठिकाणी एखादा माणूस असा असू शकतो की तो अगदी कर्मनिष्ठ असतो, अत्यंत प्रामाणिकपणे त्याचं कर्म तो पार पाडत असतो, पण मनामध्ये हे कर्म आपण ईश्वरासाठी करतोय हा भाव नसतो. म्हणजे फक्त कर्मनिष्ठता असते पण ईश्वरनिष्ठा नसते. तर आता हे जे आहे तर ते म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय, असे जे कोणी कर्मनिष्ठ असतील, ईश्वरनिष्ठ नाही आहेत, ते फक्त कर्माशी ते अत्यंत प्रामाणिक आहेत, तर असे जे कर्मनिष्ठ असतील त्यांना मळू ठेविला देखो, म्हणजे त्यांना दोष दिलाय. बरोबर आहे ना, त्यांना दोष दिलेला आहे की त्यांच्या कर्माला महत्त्व नाही, कारण त्यांच्या मनामध्ये ईश्वर भाव नाही, म्हणून त्यांच्या कर्माला महत्त्व नाही असं भगवंत म्हणतायत. अशी ही शंका अर्जुनाच्या मनामध्ये आलेली आहे.
आणि मग पुढे आणखीन एक शंका आलेली आहे किंवा त्यालाच लागून दुसरी शंका आलेली आहे. 63व्या ओवी बघा. तो अज्ञानांधू तव बापुडा ईश्वरूची न देखे एवढा तेथ नाम एक पुढा का सुझे तया. म्हणजे तो बिचारा अज्ञानी असेल. असे कर्म करणारी किती माणसं असतात की प्रामाणिकपणे त्यांचं काम करत असतात, पण ते अज्ञानी असतात. तर अशा ह्या अज्ञानी माणसांच्या मनामध्ये हे कसं निर्माण होणार की अज्ञानांधू म्हटले म्हणजे अज्ञानाचे अंधत्व ज्यांना आलेलं आहे. तव बापुडा ईश्वरची न देखे एवढा, म्हणजे त्याला ईश्वराचं स्मरण होत नाही काम करताना. ते इथं नाम एक पुढा का सुझे तया, त्याला कशाला आठवण होईल की ईश्वराचं नाव घ्यावं आणि कर्म करावं, ही आठवण त्याला कशाला होईल. आणि आणखी पुढे अर्जुनाच्या मनात आणखी एक हे विचार आलाय. आणि रज तमे दोन्ही गेलिया विण श्रद्धा सानी ते का लागे अभिधानी ब्रह्माची आहे. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये आपण पाहिलेलं आहे हे सगळं की प्रत्येक माणसामध्ये सत्व रज तम हे तीनही गुण असतात. कोणामध्ये सत्व जास्त, रज कमी, तम कमी. कोणामध्ये तम जास्त, काही प्रमाण त्याचं असू शकतं. तर आता हे जे आहे म्हणजे प्रत्येकात जर रज आणि तम गुण असेल, थोडासा का असेना पण तो जर असेल, तर अर्जुन असं म्हणतोय की रजतमे दोन्ही गेलिया विण, तो ते आपल्यातून नाहीसे, आपल्या प्रकृतीतून रज आणि तम गुण. आता रज म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला की रजामध्ये अहंकार तर भरलेला असतो. कर्म करण्याची, हे मला केलंच पाहिजे, मग वाटेल ते झालं तरी चालेल, मी हे कर्म करणारच, अशी कर्माबद्दलची एक जिद्द मनामध्ये असते की काही वेळेला ती योग्य असते, काही वेळेला ती अयोग्य असते. आपण ह्याचा विचार करत नाही, पण ती असते. तर अशा प्रकारे रजतमे दोन्ही गेलिया विण. तमोगुण तर माणसाला अगदीच आळशी करून टाकतो, निर्बुद्ध करून टाकतो, त्याला कर्तव्यापासून परावृत्त करतो. तर अशा प्रकारे तर रज आणि तम हे माणसामध्ये असलेले गुण गेलिया वेण म्हणजे ते नाहीसे झाल्याशिवाय श्रद्धा सानी ते का लागे अभिधानी ब्रह्माची आहे. म्हणजे अगदी पूर्ण श्रद्धेने, सानी ह्याचा अर्थ की अगदी चांगली, योग्य, दोष काय म्हणायचं, निर्दोष अशी श्रद्धा. सानी म्हणजे चांगली, निर्दोष अशी श्रद्धा ब्रह्माची आहे अभिधानी. म्हणजे ब्रह्माच्या बाबतीत त्याला वाटेलच कशी. जो बिचारा अज्ञानी आहे, ज्यांनी कधी कर्म करायचं आणि कसं तरी आपला उदरनिर्वाह करायचा ह्याच्या पलीकडे काही विचारच केलेला नाही, त्याच्या मनामध्ये हे निर्माण कसं होईल. शिवाय रज तम गुणही असतील की ज्याच्यामुळे करतोय काम, ह्याच्या पलीकडे आणखीन त्याच्यामध्ये दुसरा गुण हे नाही आहे काही. म्हणजे सात्विक गुण ज्याला म्हणतात, तो सात्विक गुण त्याच्यामध्ये नाही आहे. अशी परिस्थिती जर असेल तर मग ब्रह्माबद्दल त्याला श्रद्धा वाटेलच कशी. आणि हे गुण तर आपल्यामध्ये असतातच. म्हणजे ते काय आपण कोणीही माणूस असे सहजपणे रजतम नाही आणि सात्विक गुणच फक्त आहे असं कोणी माणूस नसतो. रजतम आपल्यातून जाण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करावा लागतो. ज्याला आध्यात्मिक उंची म्हणतात, ती आध्यात्मिक उंची गाठावी लागते. ती आपल्या सर्वसामान्य माणसांमध्ये नसते. मग हे कसं काय जमणार. आता मधली एक ओवी सोडून पुढची 66वी ओवी घेऊया. तैसी कर्मे दुवाळे तया जन्मांतराची कडे दुर्मिळावे एवढे कर्मा माझी. म्हणजे अशी जी कर्म घडतात की ज्याच्यामध्ये
स्वतःच्या इच्छा आहेत, रजतम गुण आहे, अशा ह्यांनी श्रद्धेशिवाय, मुख्यतः श्रद्धेशिवाय केलेली जी सगळी कर्म असतात, त्या कर्मामुळे जर तुम्हाला मोक्षप्राप्ती होणार नसेल तर मग पुढचा जन्म हा येणारच. ह्या जन्ममृत्यूच्या ह्या संसार चक्रामध्ये तुम्ही अडकणार. जन्मांतराची कडे असं जे म्हटलं ना, त्याचा अर्थ की जन्म आणि मृत्यू ह्या चक्रामध्ये तुम्ही पुढे अडकणारच. पुढे 67वी ओवी गाळून 68वी ओवी घेतोय आपण. कर्मी हा ठावोवरी, कर्मी हा ठावोवरी आहाती बहुवा अवसरा. बरोबर वाचते ना मी? हां, अवसरी आहे का? अवसरी आता कर्मठा केवारी मोक्षाची हे. म्हणजे अशा इतक्या, म्हणजे अर्जुनाच्या मनात आता हा असा संभ्रम आहे की असं हा भगवंत सांगतोय श्रद्धापूर्ण कर्म आपलं असलं पाहिजे. असं कर्म करण्यामध्ये इतक्या ह्या सगळ्या अडचणी आहेत. कर्मी हा ठावोवरी आहाती बहुता अवसरी, ह्याचा अर्थ की आपली ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतक्या अडचणी आहेत अशा प्रकारे कर्म करण्यामध्ये. आता कर्मठा के वीरा मोक्षाचा आहे, म्हणजे वारी ना, वारी मोक्षाचा आहे. म्हणजे असा, मग जर असं असेल तर जो कर्मठ, ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. एरवी आपण कर्मठ म्हणजे काय म्हणतो आपण, कर्मकांड करणारा वगैरे, त्याला कर्मठ म्हणतो. तो अर्थ इथे नाही आहे. ह्या ठिकाणी कर्मठ या शब्दाचा, कारण संदर्भानुसार नेहमी अर्थ घ्यायचे असतात. ह्या ठिकाणी कर्मठ याचा अर्थ कर्म करणारा, निष्ठेने कर्म करतोय तो. तर कर्मठा केवारी मोक्षाचा आहे. मग त्याला मोक्षप्राप्ती मिळणार कशी, असं अर्जुनाच्या मनात आलेलं आहे. आणि मग जर असं झालं तर मग काय होईल, तर त्याच्या पुढची ओवी जी आहे 69वी, त्याच्यामध्ये तसं म्हटलंय, तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागू आदरी जो अव्यंगू संन्यास होतो. मनामध्ये मग काय भाव येईल की आपण कुठलंही कर्म केलं आणि जर मनामध्ये काही मोठी ईश्वर निष्ठा नसेल तर मग काय होणार, त्याचा परिणाम काय होणार. ते कर्म केल्यामुळे आपल्याला पुढे त्याची फळं, मग चांगली वाईट जी काय असतील ती फळं आपल्याला भोगावी लागणार. मग त्यापेक्षा आपण कर्मच न केलेलं बरं. बरोबर आहे ना? म्हणजे अव्यंगू म्हटलंय, म्हणजे कर्म न करणं हे अव्यंगू संन्यासू असं म्हटलंय. म्हणजे संन्यास, कर्म संन्यास घेणं हे चांगलं असं त्याने म्हटलंय. मला पटकन आठवण झाली, मी एका कुठेतरी हे सांगितलं होतं, पण आपल्या वर्गात तरी बोलले होते असं वाटत नाही की हे विचार कसे असतात. हे खरोखर बालिशच विचार असतात. तर मला उदाहरण म्हणून सांगते, माझी मुलगी, मोठी मुलगी अगदी लहान होती, KG काय प्रायमरीमध्ये वगैरे असं. तर तिने तिच्या कपाटाच्या वरती एक, म्हणजे असं छोटं पुस्तकं वगैरे ठेवायची जी जागा होती त्याच्यावरती एक असं हे लावलं होतं, काय ते अशी हे मिळतात ना विकत, स्टिकर पण असं मोठं लिहिलेलं, ते असं लावलं होतं. आणि मी कामावून घरी आले आणि मी ते वाचलं. ती नव्हती, ती शाळेत गेली होती आणि मी ते वाचलं. तर त्याच्यात काय लिहिलेलं होतं, म्हणजे कशी बुद्धी, अगदी एक्झॅक्टली ही बुद्धी केलं. तर तिने असं लिहिले, म्हणजे त्या ह्याच्यात असं लिहिलेलं होतं, इफ आय डू द होमवर्क देर माइट बी सम मिस्टेक्स अँड इफ देर आर मिस्टेक्स माय टीचर मे पनिश मी, सो इट इज बेटर नॉट टू. तशी वृत्ती आहे की कर्म जर केलं तर त्याचे परिणाम पुढे भोगावे लागणार,
त्यापेक्षा नकोच ना कर्म करणं, कर्म संन्यास बरा आपला. आणि नाहीतरी अर्जुनाला तेच पाहिजे की नको बाबा हे युद्ध. तो म्हणतोच श्रीकृष्णाला की या अशा घोर कर्मामध्ये मला कशाला घातलंयस तू, असं म्हणतोच आहे तो. तर त्याला हे कर्म नको आहे की जिथे त्याला असं वाटतं की तो अन्याय करतोय, अधर्म त्याच्या घडतो, तर हे कर्म त्याला युद्धाचं कर्म नको आहे. त्याला कर्म संन्यासच हवा. तसंच या ठिकाणी आहे की कर्माचे जर परिणाम असे होणार असतील तर फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागू, म्हणजे सगळा त्यागच करून टाका. आणि मग आदरी जो अव्यंगू संन्यास, त्याचा आदर करायचा, संन्यासाचा, कर्म संन्यासाचा आदर करायचा. हे आता त्यानंतर एक ओवी गाळून पुढे जाऊ आपण. 72 2 ओव्या मला 70-71 गाळून 72व्या ओवीकडे ते दोन्ही आता पहा, आता असा विचार आला. हे सगळे अर्जुनाच्या मनातले विचार आहेत. अजून तो बोलला नाही आहे. श्रीकृष्णाशी काही बोलला नाही, त्यांनी प्रश्न विचारले नाही, मनामध्ये संभ्रम चालू आहे. तर आता तो काय ते हे त्याचे हे विचार कसे आहेत की ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठुनी सुटो जग, तरी हेची आता चांग व्यक्त पैसा पुसो आहे का, पुसो. म्हणजे ह्याच्यात आता इतकं जुनं झालंय की स्पष्ट दिसत नाही. तर संन्यास त्यागू अनुष्ठून म्हणजे संन्यास आणि त्याग म्हणजे कर्माचा त्याग करायचा, संन्यास त्या बरा आपला. तर असं हे सगळं करून ह्या जगातून सुटायचं आणि मग आपल्याला मोक्ष मिळेल, अशा प्रकारचा विचार कोणी करू शकेल. ऐसे म्हणून म्हणजे हा सगळा विचार आता अर्जुनाच्या मनात आलाय. आणि म्हणून ऐसे म्हणून पार्थ त्याग संन्यास व्यवस्था रूप होवावया जेथ प्रश्न केला. म्हणजे आता त्यांनी ह्याला भगवंताला प्रश्न विचारला की बाबा मला तू त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे, कारण दोन्ही डोक्यामध्ये दोन्ही विचार आले. त्याग हाही विचार आलाय, संन्यास हाही विचार आलाय. पण कुठेतरी संभ्रम असेल की ह्याच्यात काही फरक आहे का काय. तर म्हणून त्यांनी प्रश्न केलेला आहे की त्याग संन्यास व्यवस्था रूप होवाया, म्हणजे रूप होवाया म्हणजे मला स्पष्टपणे मला कळेल अशा प्रकारे तू मला ते सांग, असा प्रश्न आता अर्जुनाने केलाय. तेथ प्रत्युत्तर बोला श्रीकृष्ण जे चावळीला तया व्यक्ती झाली अष्टदशा. म्हणजे त्यानंतर त्याच्या त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी जे काही श्रीकृष्ण बोलला, चावळली ह्याचा अर्थ त्यांनी जे काही पुढे शिकवण दिली, जे काही तो बोलला त्याच्यातून काय झालं, व्यक्त झाली अष्टदशा म्हणजे 18वा अध्याय निर्माण झाला. आलं लक्षात. 17वा आणि 18वा अध्यायातला संबंध सांगितलाय की 17वा अध्याय संपतो जिथे तिथे काय भगवंतांनी सांगितलंय, त्यामुळे अर्जुनाच्या मनात काय प्रश्न निर्माण झालाय. आणि आता मग तो प्रश्न त्याने विचारला की मला तू सांग की, कारण मनात आता त्याग आणि संन्यास हेच विचार त्याच्यावर पूर्ण बसले आहेत चांगले. तर आता त्याग आणि संन्यास याच्यात काही फरक आहे का काय हेही त्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून त्यांनी प्रश्न केला आणि त्यातून मग हा 18वा अध्याय निर्माण झाला. आता मधल्या बऱ्याच ओव्या गाळून 84 ओवी बघा. 84 ओवीचा सुद्धा पहिलाच भाग फक्त बघा. हा 18वा अध्याव नोहे, हे एकाध्यायी गीताचे आहे. पहा स्पष्ट सांगितलंय ज्ञानदेवांनी की एकाध्यायी गीता आहे. 18वा अध्याय म्हणजे संपूर्ण गीताच आहे, एकाध्यायी गीताची आहे. आणि मग पुढच्या ओव्या
आता त्यांनी म्हटलं, शेवटी असं म्हटलं 86 ह्याच्यामध्ये ओवीमध्ये, अर्जुने पुसिजत असे म्हणे विनंती विश्वेशे अवधारिजो. म्हणजे अर्जुनाने आता प्रश्न विचारलेला आहे आणि विश्वेशाला म्हणजे भगवंताला, आणि ते आता भगवंत तो काय विचारतोय ते आधी आपल्याला पाहायचं आणि मग नंतर भगवंत काय उत्तर देतोय ते आपल्याला पाहायचं. तर आता पहिल्यांदा आपण पुढच्या पहिल्या श्लोकानंतरच्या ओव्या आता आपण पाहतो, आणि त्या ज्या ओव्या आहेत त्या सगळ्या पहिल्या ज्या ओव्या आहेत त्या अर्जुनाने विचारलेला प्रश्न तिथे येतो आणि त्यानंतर मग भगवंतांनी दिलेलं उत्तर येतं. आता अर्जुन काय विचारतो, हा जी संन्यासू आणि त्यागू या दोन्ही एक अर्थी लागू, जसा संघातू आणि संघू सांगातेची बोलीजे. म्हणजे जसा संघ आणि संघात म्हणजे समुदाय, दोन्हीचाही अर्थ समुदाय असाच आहे. संघ असं काही वेळेला म्हणतात, संघात असं काही वेळेला म्हणतात. हे जसं एकाच अर्थी दोन शब्द वापरले जातात तसंच हे आहे ना, असा त्याचा प्रश्न आहे की संन्यास आणि त्याग हे दोन्ही एकाच अर्थी वापरले जातात ना, दोन्ही एका अर्थी लागू असं म्हटलंय. तर दोन्ही एकाच अर्थी वापरले जातात ना, असा त्याचा प्रश्न आहे. त्या पुढे 88 ओवी, त्याग तैसा संन्यास त्यागूची बोली जतो असे, आमचेनी तव मानसे जाणीजेच आहे ना, जाणीजे हेची हाची. म्हणजे आम्हाला तरी असं वाटतं, म्हणजे अर्जुन म्हणतो मला तरी असं वाटतं की त्याग आणि संन्यास हे एकच आहे. कारण दोन्हीमध्ये त्यागच असतो. संन्यासामध्येही सर्व संघ परित्याग असं आपण म्हणतो, म्हणजे त्यागच आहे, आणि त्यागामध्ये त्यागच आहे. ते दोन्ही एकच आहे असं मला तरी वाटतंय, असं अर्जुन म्हणतो. आता त्याच्या पुढची 89वी ओवी, ना काही आधी अर्थभेदू तो देव करीतू विशदू, येथ म्हणती मुकुंदू भिन्नची पैली. म्हणजे त्याच्यामध्ये काही अर्थाचा भेद आहे. त्याग आणि संन्यास या दोन्ही एका अर्थाचे शब्द नाही आहेत. हे आता देव म्हणजे भगवंत विशद करून स्पष्ट करून सांगणार आहे, आणि ते आता ह्याच्या पुढे येते. आणि ते कशा प्रकारे सांगतात तर 90व्या ओवीमध्ये ते असं म्हटलंय, एरवी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दोन्ही एकाथू गमले हे मानी मी साच. म्हणजे मला कळलंय की तुला त्याग आणि संन्यास हे एकच वाटतंय, हे मला आता लक्षात आलेलं आहे. पण आता पुढे पहा काय म्हणतात, इही दोन्ही कीर शब्दी त्यागूची बोली जे त्रिशुद्धी, परी कारण एथ भेदी एतुलेची. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये खरं म्हणजे त्यागच असतो. संन्यासामध्येही त्याग असतो आणि ज्याला आपण त्याग म्हणतो त्याच्यामध्येही त्यागच असतो. हे तुझं अगदी त्रिशुद्धी, ह्याचा अर्थ ज्याला आपण म्हणतो ना त्रिवार सत्य, म्हणजे अगदी खरोखर आहे की तू म्हणतोयस तुला जे वाटतंय ते अगदी त्रिवार सत्य आहे, यामध्ये काही चूक नाही आहे. पण परी म्हणजे त्याच्यामध्ये भेद आहे, तो अशा कारणामुळे आहे की ते आता मी तुला सांगतो की त्याच्यातला भेद काय आहे ते आता पुढे भगवंत स्पष्ट करतात. त्याग आणि संन्यास ह्याच्यामधला भेद स्पष्ट करतात. आणि आता ह्यातून कर्मयोगाकडे आपण जातोय. हां, म्हणजे त्याग आणि संन्यास ह्याच्यातला भेद स्पष्ट करता करता भगवंत आपल्याला जो पहिल्यांदा त्यांनी गीतेमध्ये कर्मयोग सांगितलेला आहे त्या कर्मयोगाकडे ते आपल्याला घेऊन जातात. ते कसं ते आता लक्षात येईल.
आता त्यांनी काय म्हटलंय, जे निपटुनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणिजे, आणि फलमात्र का त्यजिजे तो त्यागूगा. काय सुंदर शब्दामध्ये त्यांनी सांगितलंय बघा, की जे निपटुनी कर्म सांडिजे, निपटुनी म्हणजे संपूर्णतः कर्म टाकूनच द्यायचं, कर्म करायचंच नाही, सगळं घरदार सगळं सोडून फक्त ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करणं, सर्व निपटूनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणजे. त्या कर्मताग म्हणजे त्या त्यागाला संन्यास असं म्हणतात. आणि फलमात्र का त्यजिजे तो त्यागूगा, म्हणजे ज्यामध्ये कर्म आपण करतो पण फळाचा विचार करत नाही, निष्काम कर्म, निष्काम कर्म. आठवतंय ना, कर्मयोग आठवतोय, निष्काम कर्म. तर कर्म करायचं पण कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवायची नाही, की मी ह्याच्यासाठी हे केलं त्यांनी त्याची परतफेड केली पाहिजे, हा विचार सुद्धा मनामध्ये आला नाही पाहिजे. म्हणजे आपण कर्म दुसऱ्यासाठी किंवा कोणासाठी आपण करणं, ईश्वराकडे सुद्धा आपण प्रार्थना करतो त्यावेळेला आपण काय करतो, हात जोडतो आणि देवा मला हे दे ते दे हेच आपण मागतो. म्हणजे आपण फळाची अपेक्षा करतो. म्हणजे मी तुला हे देतो, मी नारळ देतो, मी फुलं वाहतो, मी आणि काय करतो, मी हे सगळं करायचं, मी तुझं इतका जप करतो वगैरे, आणि पुन्हा ते सगळं जप आणि सगळ्याच्या मागे असतं काय, तर फळाची अपेक्षा. म्हणजे फळाची अपेक्षा करून तुम्ही केलेलं कुठलंही कर्म असो, ते कितीही चांगलं असो, ते त्याला त्याग म्हणता येत नाही. त्याग कशाला म्हणतात, की ज्या वेळेला फळाची अपेक्षा पूर्णता, म्हणजे हे कर्म जे आणि हे अर्जुनाला का सांगितलंय हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे, की अर्जुनाची स्थिती काय आहे, की आपण ह्या आपल्या आप्तांचा आणि आपल्या ज्येष्ठांचा वध केला तर आपल्याला पाप लागेल, आपल्याला नरकवास भोगावा लागेल, हे सगळे जे विचार त्याच्या मनामध्ये आलेले आहेत. म्हणजे आपल्या कर्माची फळं काय होणार आहेत ह्याचा विचार करून तो म्हणतोय की मी हे कर्म करणार नाही. म्हणजेच त्या कर्माच्या हेतूला किंवा कर्मफळाला कर्माचा हेतू करणं, अशी परिस्थिती अर्जुनाची झालेली आहे. कर्मफळाला तो कर्माचा हेतू करतोय, की हे फळ जर लाभणार असेल तर मग मला हे कर्म नको, आणि हे जर फळ लाभणार नसेल, माझे आप्त जर सुरक्षित राहणार असतील तर मग ठीक आहे, मग मी हे कर्म करतो. असा जर म्हणजे तुम्ही कर्मफळाचा आधी विचार करून मग जेव्हा कर्म करता त्यावेळेला तुम्ही कर्मफळालाच महत्त्व देत असता, तो त्याग असत नाही, ते निष्काम कर्म असत नाही. तर म्हणून जे फलमात्र का त्यजिजे तो त्यागूगा. आता पुढची जी ओवी आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे, कोण कर्म केवळ हेही सांगो विवळ चित्त देपा. म्हणजे आता भगवंत अर्जुनाला असं सांगतात की काही माणसं अशी असतात की जे कर्माच्या फळाचा त्याग करतात आणि काही माणसं कर्माचाच त्याग करतात. हे मी तुला आता विवळ म्हणजे मी तुला स्पष्ट करून मी सांगतो आहे, चित्त देपा. म्हणजे मी जे निरूपण करतोय त्याच्याकडे तू योग्य प्रकारे चित्त दे. आता पुढे आपण जातोय दुसऱ्या श्लोकानंतरच्या ओव्या पाहतोय. कामनेचेची दळवाडे जे उभारावया घडे, अश्वमेधाधिक पुढे याग जेथ. मी थोड्या 1-2-3 ओव्या एकत्र वाचते कारण सगळ्यामध्ये तेच आहे.
कामनेचेची दळवाडे जे उभारवया घडे अश्वमेधादिक पुढे याग जेथ वापी कूप आराम अग्रहारे हन महाग्राम आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते ऐका व्रत आली ऐसे इष्टापूर्त सकळ जाय कामना एक मूळ जे केले भागवी फळ बांधोनिया. म्हणजे हे जे सगळं आहे की यज्ञ करायचे. पूर्वी आपल्याकडे मोठे मोठे यज्ञ केले जात. आपले राजे अश्वमेध यज्ञ वगैरे मोठे मोठे यज्ञ करत असत. प्रत्येक यज्ञामध्ये कामना काय तर त्या ईश्वराला आपण काहीतरी द्यायचं आणि त्या ईश्वराने आपल्याला काहीतरी द्यायचं, म्हणजे एक्सचेंज. हा देवघेव आहे की मी तुला हे देतो तू मला हे दे. ईश्वरा ही देवघेव आहे, म्हणजे हा व्यवहार आहे. ह्याच्यामध्ये फळाची अपेक्षा आहे आणि अशा फळाची अपेक्षा करून अश्वमेधादिक यज्ञ केले जात असं. याग म्हणजे यज्ञ, असे यज्ञ केले जात असत. नंतर काही श्रीमंत लोक किंवा राजे वगैरे काय करत असत तर वापी कूप आराम महाग्राम, म्हणजे वापी म्हणजे हे विहिरी तळी बागा आरामासाठी जागा आरामस्थान, महाग्राम म्हणजे मोठी मोठी शहरं वसवत असत वगैरे. अशा प्रकारे म्हणजे लोकांना सगळ्या सोयी करून देत असत. आणि त्याच्या मागे इच्छा काय, केवळ लोकांना सोयी देणं ह्या अपेक्षेने नाही, तर ते आपण लोकांसाठी केलं आपल्याला काहीतरी ईश्वरही देईल आणि ती लोकही देईल. अशा प्रकारे किंवा लोकांमध्ये आपण हे लोकप्रिय. लोकेशणा ही इतकी भयंकर हे असते की लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, ही एवढी मोठी अपेक्षा असते. तर त्या लोकेशणेसाठी ही अशा प्रकारची कामं केली जात असत. लोकेशणा म्हणजे लोकांमध्ये प्रिय होणं, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणणं. ऐसे इष्टापूर्त सकळ जाय कामना एक मूळ जे केले भागवी फळ बांधोनिया. म्हणजे ही सगळी जी काही आणि व्रतांचा उल्लेख राहिला तर व्रत हे तर आजपर्यंत सुटलेली नाही आहेत व्रत. म्हणजे केव्हा पहा 13व्या शतकामध्ये 15 वर्षाच्या ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलंय हे की व्रत बित हे सगळी तुम्ही जी काहीतरी फळाच्या अपेक्षेने करता ती चूक आहे, हे तिथे सांगते. इतक्या पूर्वी सांगितलंय. त्याच्याही आधी एक ओवी येऊन गेली, तुम्ही व्रतवैकल्ये न करावे, देहासी न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासी गा. मग तुम्ही काय करा तर आपल्या स्वधर्माचं पालन करा. आणि स्वधर्म याचा अर्थ आपली कर्तव्य. स्वधर्म म्हणजे आपला हिंदू धर्म नव्हे, स्वधर्म याचा अर्थ आपली कर्तव्य. ज्या परिस्थितीत आपलं जे कर्तव्य आहे कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण ते कर्तव्य करणं, हे त्याला स्वधर्माचं पालन म्हणतात. तर अशा प्रकारे हे त्या काळामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पण आज तर हे व्रत वैकल्य वगैरे प्रकार जास्तच वाढलेले आहेत. म्हणजे आपण कुठे चाललो आहोत आपणच विचार करावा. पुढे मधल्या काही ओव्या गाळते आहे आणि आता 107वी ओवी. 107वी ओवी. किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्म गा असे ते त्यजीचे विष जैसे बोकुनिया. म्हणजे पार्था म्हणजे अर्जुनाचं दुसरं नाव आहे, कारण तो पृथा म्हणजे कुंतीचं दुसरं नाव पृथा हे होतं, तिचा तो मुलगा म्हणून हा पार्थ. तो पार्था अशी जी काम्य कर्म म्हणजे ज्याच्या मागे कामना असतात, काही इच्छा ठेवून आपण ते कर्म करत असतो, फळाची अपेक्षा ठेवून आपण कर्म करतो, ते काम्य कर्म. जे काम्य कर्म गा असे ते त्यजीजे, ते तू
कधी करू नको, त्याचा त्याग कर. विष जैसे बोकुनिया, जसं आपल्या पोटामध्ये चुकून जरी विष गेलं तर ते ओकून बाहेर काढलं पाहिजे, त्याप्रमाणे आपल्या हातून जर अशा प्रकारे कर्म घडलं की आपण काहीतरी मनामध्ये फळाची अपेक्षा ठेवून कर्म करतोय, अशी आपल्याला स्वतःला कधी जाणीव झाली तरी आपण सावध व्हावं. आपल्या हातून एकदा चूक, माणसं होतो आपण, त्यामुळे आपल्या हातून कधीतरी चूक होते. आता ही चूक झाली आहे हे मान्य करणं हेच मोठेपण आहे, आणि ती चूक पुन्हा होऊ न देणं. तर काम्य कर्म कधीही व्हायला देऊ नये. त्यानंतर पुढची जी ओवी आहे, मग तया त्यागाते जगी संन्यासू ऐसिया भंगी बोली जे अंतरंगी सर्वद्रष्टा. ह्याचा अर्थ असा की अशा प्रकारे कुठलंही फळाची अपेक्षा न करता, म्हणजे फळाचा त्याग करून जेव्हा कर्म केलं जातं त्यालाच संन्यास असं सर्व द्रष्टा. द्रष्टा म्हणजे विद्वान माणसं, ज्यांना ज्ञान आहे, अशी जी माणसं जी असतात ती माणसं त्याला संन्यास असं म्हणतात. म्हणजे संन्यास आणि त्याग ह्यामध्ये खरं म्हणजे फरक नाही आहे. काय फरक आहे तो त्यांनी स्पष्ट केला. फरक एवढाच आहे की आपण त्याग ज्याला म्हणतो तो कुठली काम्य म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म हा त्याग असतो, आणि संन्यास म्हणजे कामाचाच त्याग असतो, कर्माचाच त्याग असतो. तर हा त्यातला फरक आहे. पण जर अशा प्रकारे आपण काम्य कर्म न करता केली नाहीत तर त्याला संन्यास असंही म्हणता येतं. म्हणजे हे दोन्ही शब्द खरं म्हणजे एकाच अर्थी आहेत. हे तू जे पहिल्यांदा म्हणालास ते बरोबर आहे, पण तुला त्यातला हा फरक कळला नव्हता, तो मी तुला आता स्पष्ट करून सांगितला. पुढची ओवी मी गेल्या वेळेला घेतली होती, एक मोठी गोष्टही सांगितली होती, आता पुन्हा नाही सांगत. हे काम्य कर्म सांडणे, ते कामनेतेची उपडणे, धनत्यागे दवडणे भय जैसे. म्हणजे अशी काम्य कर्म जी असतात ती सोडून टाकायची. कामना ज्या मनामध्ये असतात त्या टाकून द्यायच्या. उपडणे म्हणजे बाहेर टाकायच्या. आणि धनाच्या बाबतीत सुद्धा मोह कधी आपल्या मनामध्ये जर निर्माण झालं तर त्याचं भय आपल्याला वाटलं पाहिजे. आता गेल्या वेळेला एक गोष्ट सांगितली होती ती त्यावेळेला मला आठवली, आता दुसरी गोष्ट. तुम्हाला नाहीतरी गोष्टी आवडतात आणि ही गोष्ट पण मी सांगितलेली आहे, मला माहिती आहे, पण सांगते आता, एकदम आठवण झाली की धनत्यागे दवडणे भय जैसे. म्हणजे भीतीच वाटली पाहिजे. धन जे आपलं नाही आहे ते आपण घेणं याची सुद्धा भीती वाटली पाहिजे. भय, त्याला भय म्हटलं. आणि म्हणून तसं वाचल्यानंतर आता एक दुसरी गोष्ट की जी सांगायला लागले की तुम्हाला आठवेल की एका रानामध्ये एक माणूस पाखालीतून पाणी आणून एका हौदामध्ये ते भरत होता. त्याला ते काम सोपवलेलं असेल तर तो ते काम करत होता. त्या वाटेनी एक साधू चालला होता. तर तो साधू चाललेला असताना त्या साधूला तिथे एक खाली पडलेलं नाणं दिसलं. तर त्याला नाणं दिसलं तर त्यांनी पटकन त्या नाण्यावरती, त्या साधूनी त्या नाण्यावरती पाय ठेवला आणि उभा राहिला. हा आपला पाखाली घेऊन पाणी भरतोय, त्याचं आपलं काम चालू होतं, फेऱ्या इकडून तिकडे. 2-3 फेऱ्या झाल्या तो त्यांनी बघितलं की हा साधू महाराज आपला एकाच ठिकाणी असा स्थित उभा आहे. म्हणून त्यांनी विचारलं की साधू महाराज तुम्ही असे उभे का? तुम्हाला काही त्रास होतोय का? पायबी दुखत आहेत का? मी काही मदत करू का? तर
त्याची ती कणं बघून हा म्हणाला की, साधू म्हणाला, नाही रे बाबा, तू आता विचारलंच आहेस म्हणून मी खरं सांगतो. मी इथे उभा राहिलो आहे कारण इथे ना एक नाणं पडलं आहे, आणि तेव्हा सोन्याची नाणी असत. तर इथे एक नाणं पडलेलं आहे आणि तू गरीब आहेस, तुला मोह होऊ नये ते नाणं उचलण्याचा, म्हणून मी त्या नाण्यावरती पाय ठेवून उभा राहिलेलो आहे की तुला ते दिसू नये. तर तो म्हणाला, हो साधू महाराज, मी ते सकाळपासून पाहिलंय. म्हणजे जे आपलं नाही ते आपण घ्यायचं नाही, त्याचं भय बाळगायचं, त्याचं भय बाळगायचं. धन त्याग ह्याला म्हणतात की जे आपलं नाही दुसऱ्याचं आहे, आपण नाही त्याला. रस्त्यात पडली आहे एखादी, काहीतरी दागिना पडला आहे, एखादी नोट पडली आहे, कोणी आपल्याला बघत नाही. मोह होतो सामान्य माणसाला, गरीब माणसाला तर निश्चित मोह होतो. पण जो आंतरिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या उंचीला पोचलेला असतो, आता तो पाखालीतून पाणी घालणारा माणूस किती मोठ्या उंचीचा असेल बघा. कल्पना करा की साधूला असं वाटलं की त्याला मोह होऊ नये, पण त्याला मोह झालाच नाही. या उंचीला तो पोचलेला होता की जे आपलं नाही ते आपण घ्यायचं नाही, त्याचं भय बाळगायचं. ते धनत्यागाचं. गेल्या वेळची गोष्ट वेगळी होती, आता एकदम वेगळी गोष्ट सांगितली. तर अशा प्रकारे त्यानंतर पुढे सुद्धा आहे. आता मग कर्म कुठली करायची ह्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे की काय करायचं. कर्म तर केली पाहिजे, तर मग कुठली कर्म ही करायची असतात, कुठली कर्म करायची नसतात. तर त्या बाबतीत आता जे पुढे 110वी ओवी आहे ती अशा प्रकारची आहे की, आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस, अथवा अतिथी हन पावे ऐसेसे पडे, जे करावे ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. म्हणजे आलं लक्षात ना की सोपं आहे की काही कर्म अशी असतात की ती नैमित्तिक कर्म असतात, त्या वेळेला ती करायची असतात. आता आजकाल आपण हे ग्रहण वगैरे ह्याच्या हे आता शास्त्रीय विचार आल्यामुळे आपण ते पाळत नाही त्या प्रमाणामध्ये. पण हा ज्ञानेश्वरांचा काळ आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या बाबतीमध्ये म्हणजे तेव्हा जे काही करावं लागतं, किंवा माता पितर मरण त्यांचे जे दिवस करावे लागतात, अतिथी हन पावे म्हणजे आपल्या घरी कोणी पाहुणा आला, अतिथी म्हणून आला कोणी, तर त्याच्यासाठी आपण जे करायचं असतं, रोज काही आतिथ्य करावं लागत नाही, त्यावेळेला ते आतिथ्य करायचं असतं. आणि म्हणून त्या कर्मांना नैमित्तिक कर्म असं म्हटलं जातं. ही कर्म करायची असतात, नैमित्तिक कर्म. आणि त्यानंतर पुढे मधल्या काही ओव्या गाळा, आणि 115वी ओवी शेवटची आहे ती अशी की, आणि सायं प्रातर मध्यान तेही प्रतिदिनी परिदृष्टी तैशी लोचनी अधिक नोहे. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की काही कर्म जशी जी आत्ता सांगितली ती नैमित्तिक कर्म, आणि त्या व्यतिरिक्त काही कर्म नित्य कर्म असतात, नित्य कर्म रोज करायचे असतात. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे सायं प्रातर मध्यानी. म्हणजे त्या पूर्वीच्या काळामध्ये सकाळी उठल्यानंतर काय जे काय करावं लागायचं घरामध्ये, म्हणजे सडा सारवण वगैरे ते सगळं, नंतर प्रातःकाळी मध्यानी जे काही करणं आवश्यक असतं ते नित्यकर्म असतात, ती नित्यकर्म असतात, ती प्रतिदिनी करायची असतात. तेही प्रतिदिनी म्हटलंच आहे बघा. आणि ते ही नित्यकर्म आपण केली पाहिजे असं म्हणताना त्याने एक उदाहरण दिलंय
परी दृष्टी जैशी लोचनी अधिक नव्हे, म्हणजे डोळ्याला दृष्टी असते हे जसं स्वाभाविक आहे, तसं ही कर्म ही आपल्या जीवनामध्ये स्वाभाविकरित्या आलेली असतात, ती आपण करायची असतात. म्हणजे नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म असा हा फरक त्यांनी म्हणजे ही कर्म करायची. आता पुढे मधल्या 2 ओव्या काढून 18वी ओवी 118. नित्य कर्म ऐसे जनी पार्था बोली जे ते मानी, एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझं. म्हणजे पार्था मी तुला आता नित्य कर्म म्हणजे काय, नैमित्तिक कर्म म्हणजे काय, हे दोन्ही मी तुला स्पष्ट करून सांगितलं. हेची नित्य पुढची ओवी, हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणो पाहती एक वांज येयाते. म्हणजे वांज येयाते असं जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका या ठिकाणी. त्याचा अर्थ असा आहे की ही जी नित्य नैमित्तिक कर्म आहे ती स्वाभाविक कर्म आहेत असं आपण समजायचं आणि ती आपण करायची. त्याला काही माणसं वांज समजतात, म्हणजे ह्याचा काय उपयोग आहे असं. वांज याचा या ठिकाणी अर्थ असा आहे, कशा करता हे करायचं असं. आता आजकाल असं झालेलं आहे, बरोबर आहे ना, की आजकालच्या जीवनामध्ये आपण ही अशा पूर्वी जे करत होते ते आपण करत नाही. कालानुसार आपण बदलत असतो आणि त्यामुळे तुम्हाला आठवत असेल, मी अगदी सुरुवातीला किंवा मध्ये कधीतरी मी सांगितलं होतं की श्री अरविंदांनी तर अगदी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की प्रत्येक ग्रंथ हा दोन्ही प्रकारचा असतो. त्याच्यातला काही भाग हा विशिष्ट कालाला उद्देशून असतो आणि काही भाग हा सर्वकालिक असतो, असं त्यांचं जे मत आहे. तर हे जे आहे आता ही कर्म आपल्या जीवनामध्ये तशी अगदी पूर्वीसारखी राहिलेली नाही आहे. तर ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये आपण काही फार मोठ्या चुका करतोय असं नाही. तर अशा प्रकारे काही कर्म बदलतात, पण त्यांचा काळ आपण जर लक्षात घेतला ज्ञानदेवांचा, तर त्या काळामध्ये त्यांनी असं सांगितले की ही स्वाभाविक कर्म आहेत. पण काही लोक असा विचार करतात की ह्याचा अशा कर्मांचा उपयोग काय, कारण ही प्रत्येक गोष्टीचा उपयोग काय, ही युटिलिटेरियन आयडिओलॉजी ज्याला म्हणतात ती आता आधुनिक काळामध्ये जास्त निर्माण झाली आहे. की आपण जे करतो त्याचा उपयोग काय, ह्या माणसासाठी आपण हे केलं तो कधी माझ्या उपयोगी पडणार आहे का, तर मी त्याच्या उपयोगी पडेन. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये उपयोग काय असा जर आपण विचार करत असलो तर मग हे अशा प्रकारे विचार निर्माण होतात. पण असे काहींचे विचार निर्माण झालेले आहेत आणि हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता आपण ही अशी कर्म करत पण एकूण ह्या भागामध्ये त्यांना जे सांगायचे ते हे सांगायचे की ही नित्य नियमित नैमित्तिक कर्म ही स्वाभाविक कर्म आहेत आणि ती करावी, त्याचा उपयोगाचा विचार आपण करू नये असं ज्ञानदेवांचं मत आहे. आणि ते त्यांनी इतक्या सुंदर शब्दामध्ये मांडलं आहे. 124वी ओवी बघा, 124वी ओवी. लता पिके आघवी तव च्यूत बांध पालवी, मग हात न लावित माधवी सांडूनी घाल. म्हणजे वसंत ऋतू येतो, माधवी याचा अर्थ वसंत ऋतू. वसंत ऋतू येतो त्यावेळेला लता सगळ्या बहरून, सगळी झाडं हे सगळं बहरतं आणि अशा प्रकारे सगळीकडे म्हणजे मोहर येतो, सगळं फुलं येतात, हे सगळं घडतं. परंतु त्या कशाला हात न लावता तो वसंत ऋतू निघून जातो. हात न लावित माधवी सांडूनी घालो, म्हणजे सोडून देतो की त्याचं कर्म त्यांनी केलं, तो आला, वसंत ऋतू आला, सगळीकडे बहर आला, त्याचं कर्म झालं, तो निघून जातो, कशाला तो हात लावत नाही. हे सांगून
तैसी, आता पुढची ओवी बघा. तैसी नोलांडिता रेखा चित्त दिजे नित्य नैमित्तिका पाठी फळा गिजे असे का वांताचे वाणी. तर ते वांताचे वाणी याचे अनेक प्रकारे अर्थ घेतले गेले आहेत निराळ्या पुस्तकात. त्यामुळे मी ते शब्द सोडून देते, फक्त असे इथपर्यंतच घेते. पाठी फळा कीजे असे का, इथपर्यंत आपल्याला अर्थ कळला तरीसुद्धा खूप चांगला तो अर्थ आहे. तर तो पहिल्यांदा हे उदाहरण देऊन मग पुढे सांगितलं आहे. तैसी नोलांडिता रेखा चित्त दिजे नित्य नैमित्तिका. नोलांडिता रेखा म्हणजे काय की कर्मफळाची अपेक्षा करणं म्हणजे तुम्ही रेषा ओलांडणं. हां, नोलांडिता रेखा म्हणजे ती रेखा घातली आहे, ती लक्ष्मण रेखा आहे, ती तुम्ही ओलांडू नका, त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ नका. तर अशा प्रकारे चित्त दिजे नित्य नैमित्तिका, अगदी मनापासून ती कर्म आपण करायची. पाठी फळा कीजे असे की, म्हणजे त्यानंतर कर्म करायची, पण पुढे आपण कर्म केलं म्हणून त्याचं फळ काय ह्याचा विचार पाठी म्हणजे पुढे करायचा नाही. जसा वसंत ऋतू त्या बहराला हात सुद्धा लावत नाही, निघून जातो, तसं आपण कर्म आपल्याला आलेलं आहे वाट्याला, ते कर्म आपण करायचं योग्य प्रकारे, पण त्याच्या फळाची अपेक्षा आपण करायची नाही. आता पुढच्या त्या श्लोकानंतरच्या ज्या पुढच्या ओव्या आहेत त्या मी गाळते आणि पुढे जाते. आता तिसऱ्या श्लोकानंतरच्या ओव्यांकडे वळते, कारण तेच पुन्हा पुन्हा आहे. तुम्ही वाचलं तर सहज कळेल. मुख्य त्यातला जो अर्थ समजायला पाहिजे होता तो आपण पाहिलेला आहे. आता तिसऱ्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्या अशा आहेत. एका फळाभिलाष न ठाके ते कर्मा ते म्हणती बंधके. इथपर्यंतच घेते. ते पुढचं उदाहरण देते. एका ह्याचा अर्थ काही. एका म्हणजे काही विचारवंत किंवा काही माणसं काय करतात तर फळाभिलाष न ठाके, म्हणजे कर्माच्या फळाचा त्याग करणं हे कठीण आहे असं त्यांना वाटतं. की आणि सर्वसामान्य आपण विचार करून पहा की आपल्या सुद्धा मनात येतं की शक्य आहे का हे की कर्म करायचं आणि कर्माच्या फळाचा विचारच करायचा नाही. हे सामान्य माणसाला अशक्य गोष्ट आहे, फार कठीण गोष्ट आहे. तर म्हणून काही विचारवंत अशा प्रकारे विचार करतात की फळाभिलाष न ठाके, म्हणजे फळाची अभिलाषा न करणं हे अशक्य आहे, ते फार कठीण आहे. आणि म्हणून कर्मा ते म्हणती बंधके, म्हणजे तुम्ही कर्म कुठलंही करा, चांगलं करा वाईट करा, त्यात ते बंधन निर्माण करतच. म्हणजे चांगलं कर्म केलं तरी पुढच्या जन्मी किंवा पुढचं काय परलोक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं स्थान मिळेल, वाईट कर्म केलं वाईट स्थान मिळेल, पण बंध तर निर्माण होतोच. म्हणजे कर्म केलं की बंध निर्माण होतोच. म्हणजे आणि फळाची हे न करणं हे तर कठीण आहे. कर्म तर करावी लागतात आणि मग कर्मा ते म्हणून ते कर्मालाच बंधक असं म्हणतात. म्हणजे बांधून टाकतं, कर्म हे आपल्याला बांधून टाकतं. म्हणजे आता हे पहा, हा जो विचार आहे ना, हा जो आपल्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये जो संन्यासवाद निर्माण झाला, जो शंकराचार्यांनी सर्वसंग परित्यागाला अत्यंत महत्त्व दिलं की तुम्ही कुठलंही कर्म केलं तरी सुद्धा पुन्हा पुनर्जन्म आहेच, तर तुम्हाला मोक्ष प्राप्तीसाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ज्ञानमार्ग. आणि त्या ज्ञानमार्गाने जाण्याचा जर तुम्हाला जायचं असेल, पूर्ण तुमचं अवधान जर त्या ज्ञानामध्ये जर पूर्णतः तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला घर संसार आणि ह्या सगळ्याचा त्याग केला पाहिजे.
आणि संन्यास घेतला पाहिजे. हा विचार, संन्यासवादाचा विचार आपल्या समाजामध्ये जो निर्माण झाला तो हा, की जिथे ह्या शब्दामध्ये तो सांगितला आहे की कर्माच्या फळाची अभिलाषा न करणं हे कठीण आहे. आणि त्यामुळे काही माणसं असं म्हणतात, काही विचारवंत असं म्हणतात की कर्म हे बंधकच असतं. त्या ओवीनंतर 36व्या ओवीतला पहिला भाग पुन्हा पहा. का जिव्हालंपट रोगिया अन्ने दुषी धनंजया. म्हणजे ज्याप्रमाणे जिव्हालंपट याचा अर्थ असा की ज्याला खायची इच्छाच असते, की त्याला माहिती आहे की हे आपण खाल्लं तर त्याचा आपल्याला त्रास होणार आहे सगळं माहिती असून सुद्धा त्या खाण्याचा मोह सुटत नाही, ही जी त्याला जिव्हालंपट म्हटलेलं आहे. तर जिव्हालंपट रोगिया, रोग आहे त्याला, म्हणजे त्याने ते खाऊ नये. मग त्याच्या बाबतीत काय होतं, अन्ने दूषी धनंजया, म्हणजे जे अन्न पोषक असतं ते त्याच्या बाबतीत दोषी ठरतं, कारण ते त्याने खाऊ नये ते तू खातो असं घडतं. आता त्याच्या पुढचा भाग सोडा त्या ओवीतला आणि 37व्या ओवीतला हा भाग पहा. मी मुद्दाम असं जोडते कारण इतकं ते व्यवस्थित विचार आपल्या पुढे येतात. तैसे फळकाम दुर्बळ म्हणती कर्मची किडाळ, मग निर्णय देती केवळ त्यजावे ऐसा. आलं लक्षात की किडाळ आहे कर्म करणं, फळ काम दुर्बळ, म्हणजे फळाचा विचार न करणं हे अशक्य आहे. तो येतोच मनामध्ये, म्हणजे तो इच्छा टाकणं, कर्मफळाचा विचार टाकणं हे आपल्याला आपण असमर्थ आहोत त्या बाबतीमध्ये. आणि म्हणून ते काय म्हणतात, कर्मची किडाळ, कर्मच वाईट आहे, कर्म करणं हेच वाईट आहे. मग निर्णय देती केवळ त्यजावे ऐसा, सर्व कर्मच त्यजून टाकावं तेच बरं. आता हा एक विचार झाला. म्हणजे म्हणून मी आधीच सांगितलं की संन्यासवादी विचार ज्याला म्हणतात तो हा, की आणि आपल्याकडे पूर्वीच्या काळी, हे तुम्हाला आठवत असेल, हे मी सांगितलं होतं तुम्हाला अगदी फार पूर्वी म्हणजे कर्मयोग शिकवताना सांगितलेलं होतं की अर्जुनाच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण झाला की हा कृष्ण आपल्याला एक काही मार्ग सांगत नाहीये. कारण का तर तो म्हणतोय की तू बुद्धी चांगली आहे, कर्म चांगलं, आपलं बुद्धी चांगली आहे, ज्ञान चांगलं आहे हेही म्हणतो आणि कर्म केलंच पाहिजे असंही म्हणतो. हे काय बरोबर नाही, या दोनपैकी मला एक कुठला तरी मार्ग सांग असं अर्जुनाने म्हटलं, आठवतं. तर ते त्यांनी तसं का म्हटलं ह्याचं कारण सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं की तो काळ म्हणजे ज्या वेळेला महाभारत लिहिलं गेलं तो काळ असा होता की ज्या वेळेला मोक्षप्राप्तीचे 2 मार्ग होते, एक ज्ञान मार्ग होता आणि एक कर्म मार्ग होता. त्याच्यातला ज्ञान मार्ग जो आहे तो म्हणजे फक्त ज्ञानावरती भर द्यायचा आणि बाकी सर्व संघ परित्याग करायचा. बाकी तुम्ही कर्म वगैरे उदरनिर्वाह सुद्धा, म्हणून मग आपल्याकडे भिक्षुक म्हणून काही मागणं वगैरे या ज्या प्रथा पडल्या त्यामुळे पडल्या. तर तुम्ही उदरनिर्वाहासाठी सुद्धा काही काम करायचं नाही, इतका कर्मत्याग करायचा. अशा प्रकारचं हा ज्ञानमार्ग झाला. आणि कर्ममार्ग जो होता ज्याचा आता उल्लेख आहे तो कर्ममार्ग असा होता, आता तुम्हाला आठवेल बघा की मी सांगितलं होतं की काही कर्मकांडवादी लोक होते, आठवतं? कर्मकांडवादी म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी ज्ञानच आवश्यक आहे असं नाही, तर दुसरा मार्ग आहे आणि तो म्हणजे कर्म करणं. आणि कर्म ह्याचा अर्थ यज्ञ करणं, पूजा प्रार्थना करणं असा घेतला जायचा, ज्याला कर्मकांड असं आज आपण म्हणतो. तशा प्रकारची कर्मकांड आपल्या समाजामध्ये वाढत गेली. याचं मुख्य कारण म्हणजे हे की हे असे कर्मवादी लोक आपल्या समाजामध्ये निर्माण झाले.
त्याचा आता उल्लेख आहे. मग मी आधी ते स्पष्ट केलं आणि आता ती ओवी आपण पाहूया. पुढची 38वी ओवी आहे. एक म्हणती यागादिक करावेची आवश्यक, जे यावाचुनी शोधक आन नाही. हां, म्हणजे एक म्हणती म्हणजे पहिल्यांदा त्यांनी आधी ज्ञानमार्गी काय म्हणतात, कर्मच सोडून द्यावं असं ते म्हणतात. हे मी आधी सांगितलं, म्हणजे ज्ञानदेवांनी आधी सांगितलं. आता ते काय सांगतात की एक म्हणती म्हणजे दुसरी काही माणसं विचारवंत काय म्हणतात की यागादिक करावेची आवश्यक. याग म्हणजे यज्ञ हे केलेच पाहिजे आणि वेदकालापासून यज्ञाची प्रथा आपल्या समाजामध्ये आहे. तर त्यामुळे यज्ञानी तुम्ही ईश्वराला संतुष्ट करता यज्ञामध्ये आहुती देऊन, आणि त्यामुळे तुम्हाला ज्या काही इच्छा या म्हणजे ऐहिक इच्छा, पारलौकिक इच्छा ह्या ज्या काही आहेत त्या तुमच्या पूर्ण होऊ शकतात. तर म्हणून एक म्हणती यागादिक करावेची आवश्यक. एक याचा अर्थ दुसरी काही माणसं काय म्हणतात, विचारवंत काय म्हणतात की यज्ञ तर केलेच पाहिजे, ते आवश्यक आहे. का आवश्यक आहेत? जे या वाचुनी शोधक आन नाही. हा शोधक शब्द आहे, त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. शोधक ह्याचा अर्थ शुद्धी करणारा, मन शुद्धी करणारा, अंतःकरण शुद्धी करणारा. तुम्ही यज्ञ करता त्यावेळेला तुमची शुद्धी होते असं त्यांचं म्हणणं आहे. यागादिक करावेची आवश्यक, जे यावाचुनी शोधक आन नाही. दुसरं कुठलंही गोष्ट ही मनशुद्धीचा मार्ग नाही, तोच मार्ग, याग हाच मार्ग. पुढची 39वी ओवी तशीच आहे. मनशुद्धीचा मार्गी जयी विजयी व्हावे वेगी, ते कर्म सबळा लागी आळसू न कीजे. म्हणजे हाच मनशुद्धीचा मार्ग आहे. याग करणं हाच मनशुद्धीचा मार्ग आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला जर खरोखर मनशुद्धी व्हावी असं वाटत असेल आणि ईश्वर प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल, तर मग तुम्ही ते केलंच पाहिजे. आणि ते कसं केलं पाहिजे तर जयी विजयी व्हावे वेगी, ते कर्मे सबळा लागी. म्हणजे कसं, कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला जर विजयी व्हायचं असेल तर आपण सबळतेने म्हणजे सामर्थ्याने आपण काम केलं पाहिजे. समजा अगदी साधं उदाहरण घ्या की पळण्याची रेस आहे, तर पळण्याच्या रेसमध्ये तुम्हाला जर विजयी व्हायचं असेल तर तुम्हाला वेगाने पळलंच पाहिजे. असं कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्क खूप चांगले मिळवायचे असतील तर तितका अभ्यास तुम्हाला केलाच पाहिजे. त्याला सबळ असं म्हटलं. सबळतेने काम करणं ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तितक्या वेगाने पळलं पाहिजे, तुम्ही तितक्या सबळतेने काम केलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी ते यज्ञ तसे केले पाहिजे. यज्ञ जे आहेत ते सबळतेने केले पाहिजेत. ह्याचा अर्थ की तुम्ही पूर्ण विधीपूर्वक जे काही त्या यज्ञासाठी करायला आवश्यक आहे ते तुम्ही सर्व केलं पाहिजे. आळसू न कीजे म्हणजे त्या बाबतीमध्ये आळस करू नये. आता 39 ओवीपर्यंत आपण आलो. तिथून 1, 2, 4 ओव्या सोडून 44 ओवी बघा. आता भगवंत अर्जुनाला असं म्हणतायत, पर्याता विसंवादू तो फिटे, त्यागाचा निश्चय भेटे, तैसे बोलो गोमटे अवधान देई. म्हणजे आता ते त्याला म्हणतात की कारण
भगवंताच्या लक्षात आलेलं आहे की ह्याच्या मनामध्ये संभ्रम कशाचा आहे की त्याग आणि संन्यास यातला फरक काय आहे. तर म्हणून ते त्याला सांगतायत की तुझ्या मनातला हा जो विसंवाद आहे, हा जो संभ्रम आहे, तो पूर्णपणे नाहीसा होईल आणि त्यागाचा अर्थ तुला त्यागा निश्चयो भेटे, ह्याचा अर्थ की त्याग तुला पूर्णपणे कळेल. त्याग म्हणजे काय हे तुला पूर्णपणे कळेल. असं तैसे बोलो गोमटे, म्हणजे मी आता चांगल्या शब्दामध्ये सोप्या शब्दामध्ये मी तुला ते समजावून सांगतो. अवधान देई, तुम्हाला मी जे सांगतो त्याला तू अवधान दे. आता त्यागाच्या बद्दलचं सगळं विवेचन आता ह्याच्या पुढे येतं. पुढचा जो 4था श्लोक आहे त्यानंतरच्या ओव्या आपण पाहतो. त्यातली 145वी ओवी. तरी त्यागू इथे पांडवा त्रिविधू पै जाणावा, तया त्रिविधाही बरवा विभागू सांगो. म्हणजे त्याग जो असतो तो त्रिविध असतो, 3 प्रकारचा असतो. त्याग 3 प्रकारचा असतो. तर तो कसा 3 प्रकारचा असतो, ते 3 प्रकार कोणते, विभागू म्हणजे ते 3 प्रकार कोणते ते मी तुला स्पष्ट करून सांगतो, नीट ऐक. आता पुढची म्हणजे ह्याच्यातली ह्या ओव्यांमधली शेवटची जी ओवी आहे ती पाहिजे तर बघूया. तरी आपुलिये म्हणजे 48वी ओवी. तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्षू जातो म्हणे, तया सर्वस्वे करणे हेची एक. म्हणजे जो मुमुक्षू आहे, मुमुक्षू याचा अर्थ जो जिज्ञासू आहे, ज्याला सगळं ज्ञान करून घेण्याची इच्छा आहे, ज्याला ईश्वर प्राप्तीची इच्छा आहे, ईश्वरासमीप ज्याला जायचं आहे, त्याला मुमुक्षू असं म्हणतात. तर तो असा जो मुमुक्षू आहे आणि त्याला पुढे जागो असं म्हटलंय, त्याचा अर्थ जागरूक. हां, जागो ह्याचा अर्थ जागरूक. तर अशा प्रकारे जो मुमुक्षू आहे आणि जागरूक आहे त्याला तया सर्वस्वय करणे हेची एक. त्याला जर कर्मबंधातून सुटायचं असेल, आधी काय म्हटलं, तरी आपुलिये सोडवणे. हे सोडवणे कशातून, कर्मबंधातून. कर्मबंधातून जर त्याला आपली सुटका करून घ्यायची असेल तर म्हणजे जन्म मरणाच्या बंधनातून त्याला जर आपली सुटका करून घ्यायची असेल तर त्यांनी हेच केलं पाहिजे. हे एकच आता त्याला उपाय आहे आणि तो उपाय आता पुढे सांगतायत. पुढे घेऊ ना. आता पुढे म्हणजे 5व्या श्लोकानंतरच्या ओव्यांकडे आपण जातो. जिये यज्ञ दान तपादिके ये कर्मे जिये आवश्यके, तिये न सांडावी पांथिके पाऊले जैसी. म्हणजे काय, हा जो शेवटी शब्द आहे ना, पांथिके न सांडावी पांथिके पाऊले जैसी. पांथिक म्हणजे पायाने वाटसरू, पायाने चालणारा जो आहे, त्यांनी आपले पाय थांबवले तर तो पुढे जाणारच नाही. त्यांनी पावलं टाकलीच पाहिजेत पुढे, तरच तो पुढे जाईल. त्याचप्रमाणे ह्या मुमुक्षूच्या बाबतीमध्ये काय आवश्यक आहे तर यज्ञ दान तप आदी ही कर्म आवश्यक आहे. ती कधी त्यांनी सांडू नयेत, सोडू नयेत. पण त्या कशी करावी तर मधल्या काही ओव्या सोडून 53वी ओवी. पै स्वाधिकारानुरूपे तिये दाने याग तपे अधिकाधिक आक्षेप अनुष्ठावीची आक्षेपे अधिके वर. हो ना, वरच आहे ना, अधिके वर. तर
हे जे आहे की त्या कोणीही म्हणजे त्या काळामध्ये दान याग आणि तप हे म्हणजे गीतेच्या श्लोकातही हा उल्लेख आहे आणि तोच ज्ञानेश्वरांनी केलेला आहे की दान याग तप ही अधिकाधिक दक्षतेने आपण त्या आपल्या अधिकारानुरूपे हाही शब्द महत्त्वाचा आहे बरं का. अधिकारानुरूपे म्हणजे काय, प्रत्येकामध्ये अगदी जो आध्यात्मिक उंचीला पोचलेला माणूस आहे तो जे करू शकेल तो आध्यात्मिक उंचीला न पोचलेला माणूस करणार नाही. म्हणजे हा जो ह्याला अधिकार भेद म्हणतात, ह्याला अधिकार भेद म्हणतात. म्हणजे आपल्याकडे ना काही वेळेला ह्या शब्दांचे चुकीचे अर्थ घेतले जातात. अधिकार भेद असा जो शब्द आपल्या अध्यात्मामध्ये येतो तो या अर्थाने येतो की काही आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत उंचीला पोचलेले असतात, काहींची क्षमताच कमी असते, कुठल्याही कारणाने असो, त्यांची बुद्धीची क्षमता कमी असेल, त्यांना ज्याला आपण ग्रास्पिंग पॉवर म्हणतो ती कमी असेल, किंवा त्यांना तशा प्रकारचे संस्कार झालेले नसतील, काही कारण असो, पण त्यांची आध्यात्मिकतेची पातळी कनिष्ठ असते, काहींची उच्च असते. तर आणि त्याचप्रमाणे दान वगैरे हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे काय जे काय दान म्हणून द्यायचं ते सुद्धा असायला पाहिजे ना, त्याच्यातही अधिकार भेद आहे. तर ह्या सर्व दृष्टीने हे अधिकारानुरूपे असं म्हटलेलं आहे. आपल्या स्वतःला जे जमेल तसं, असं नाही आहे की तो माणूस अशा प्रकारे यज्ञयाग करतो म्हणून मी पण तसंच करणार, काही गरज नाही आहे. आपल्याला जसं जमेल तसं आपण करावं. किती पहा आपल्या अध्यात्मामध्ये इतकं सोयीचं हे सगळं आहे की अशा कुठल्याही गोष्टीची बंधनं नाही की हे तुम्ही केलंच पाहिजे असं नाही. करा, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करा. आणि ह्याचं एक उदाहरण मला वाटतं मी एकदा सांगितलं होतं, म्हणजे मला एकदम आठवलं म्हणून सांगते की मला वाटतं ही एकनाथ महाराजांच्या जीवनातली कथा आहे की एकनाथ महाराज एकदा आंघोळ करून नदीवरून येत होते आणि सांगितलंय ना ते येत होते आणि तिथे एक माणूस, रोज ते बघायचे की एक माणूस काही एक मंत्र अगदी अनेक वेळा त्या मंत्रोच्चार तो करत असे. असं ते रोज पाहत असत आणि त्यांना असं रोज ते जाणवत असे की हा जो मंत्रोच्चार करतो याच्यामध्ये उच्चारामध्ये चूक आहे. तर त्यांना चांगल्या हेतूने त्यांना असं वाटतं की आपण ह्याला सांगावं की बाबा तू इतक्या भावनेने करतोयस पण तुझ्या उच्चारामध्ये ही चूक होते, तू ती सुधार असं सांगावं, असं तो त्यांना वाटतं. म्हणून ते त्याला सांगायला जातात की असं असं तुझी चूक होते, तर हा मंत्र असा म्हणायचा, हा उच्चार असा करायचा, असं ते त्याला सांगतात. तर तो म्हणतो असं का, मला हे कधी कळलं नाही की हा उच्चार कसा करायचा. म्हणजे पहा, काहींना हे कुठे सगळं ज्ञान पोचलेलं असतं ना, मंत्र कुठून तरी त्यांनी ऐकलाय आणि तो त्यांनी आत्मसात केलेला आहे. आणि तो काय म्हणतो त्याचं उत्तर फार सुंदर आहे. तो असं म्हणतो की मला हे कधीच कळलं नाही हो महाराज, पण काय तुम्हाला सांगू, मी इथे बसतो आणि मी हा जो मंत्र म्हणतो त्यावेळेला साक्षात मला ईश्वराचं दर्शन घडतं. त्यावेळेला ह्यांच्या एकनाथांच्या लक्षात येतं की मंत्रोच्चार चुकला तरी चालेल, पण तो भाव जो त्याचा आहे त्या भावाने तो जो म्हणतोय तो त्याला किती महत्त्व आहे. आणि त्यामुळे त्याला जो साध्या अगदी योग्य उच्चार करून अनेक वेळा मंत्र म्हणणाऱ्याला सुद्धा ईश्वर दर्शन होणार नाही, पण ह्याला रोज ईश्वर दर्शन होतं. हे केवढं मोठं ह्यांनी हे केलेलं आहे, मिळवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे सगळं असं म्हणजे ह्या आपल्या अध्यात्मातल्या किंवा ह्या ज्या सगळ्या पूर्वीच्या आपल्या संतांच्या सुद्धा ज्या कथा आहेत ना,
किंवा त्यांच्या जीवनचरित्रातल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यासुद्धा आपल्याला कितीतरी शिकवत असतात की काय योग्य आहे. म्हणजे आपण कित्येक वेळेला पहा, आपल्या घरी काम करणारी माणसं काही वेळेला अशुद्ध बोलतात, पण जाऊ दे ना, किंवा काही वेळेला अगदी मोठ्या आवाजात बोलत असतात. माझं तर घर एरवी इतकं शांत असतं आणि त्या तिघीजणी बायका काम करतात, त्या तिघीजणी जमल्या की जो काय आवाज असतो अख्ख्या आमच्या त्या सगळ्या आजूबाजूला कळत असेल काय चाललंय ते. तर ते मी मनात म्हणते जाऊ दे, त्यांना आनंद मिळतोय, त्यांना बोलायला एकमेकांशी जो काही एक आनंद मिळतोय तो जास्ती महत्त्वाचा आहे. सोडून द्यायचं ह्या गोष्टी. असं हे जे आहे ना, हे आपल्याला ह्या गोष्टींमधनं आपल्याला कळतं की अगदी असं म्हणजे असंच असं नाही आहे की. आणि ह्याची आपण ख्रिश्चन धर्माची तुलना केली ना तर आपल्याला कळतं की ख्रिश्चन धर्मामध्ये हे असं म्हणजे असंच घडलं पाहिजे, त्याच्या पलीकडे तुम्ही काही केलं की ते चुकतं. अशा प्रकारच्या ज्या कल्पना आहेत तसं आपल्या अध्यात्मामध्ये नाही आहे. आणि म्हणून हिंदू हा धर्म नाही आहे, तो रिलिजन नाही आहे. आपण आहोत, आपण जे काही वागतो ते आपल्या अध्यात्मानुसार वागतो, हे आपण नेहमी. म्हणून माझं स्वतःचा हा हिंदुत्ववाद ही जी काही कल्पना आहे ना, त्याला माझा पूर्ण विरोध आहे की तुम्ही असं करू नका. की हिंदुत्ववादाने तुम्ही खूप काही गोष्टी घालवता. म्हणजे अरे ती पण माणसं आहेत, ती आपलीच आहेत, सांभाळून घ्यावं. जिथे चुकतं तिथे त्यांनाही सुधारावं, नाही असं नाही. नियम बदला, तुम्ही कायदे बदला, करू शकता ह्या सगळ्या गोष्टी, पण हे जाऊ दे, त्याच्यामध्ये मी परत. तर अशा प्रकारे कुठे होता आपण? हां, पै स्वाधिकारानुरूपे तिये दाने याग तपे अनुष्ठादीची आक्षेपे अधिके वर. जे चालणे वेगावत जाये तो वेगू बैसावयाची होये, तैसा कर्मातिशय शयी आहे निष्कर्म्या लागी. म्हणजे ह्या ठिकाणी सांगितलंय की तुम्ही वेगाने चाललात तर पुढे असा वेळ मिळेल की ज्या वेळेला तुम्ही बसू शकाल शांतपणे. म्हणजे जे काही अंतर तुम्हाला गाठायचं ते अंतर गाठून तुम्ही शांतपणे बसू शकाल. बैसावयाची होय म्हटले बघा, बैसावयाची होय म्हणजे तुम्ही बसू शकाल. तर एकदा काय जे काही करायचं ते वेगाने आपण केलं तर तसं होतं. त्याचप्रमाणे तैसा कर्मातिशयो आहे निष्कर्म्या लागी. जर तुम्ही म्हणजे कर्म जे करायचं ते निष्कर्म, कर्माचं निष्कर्म करायचं किंवा अकर्म करायचं, याचा अर्थ त्याच्यामध्ये कर्मफळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं. हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही फार वेगाने पुढे जाल. त्याच्यानंतर मधल्या काही ओव्या गाळून 164वी ओवी घेते. तैसी एक म्हणजे आता कर्म कसं करायचं हे सांगताय भगवंत. तैसी एके हातवटी या कर्मे केली धनंजया, बंधकेची सोडवावया मुख्य होती. म्हणजे हातवटिया हा जो शब्द आहे त्याचा साधा शब्द आपल्या भाषेमध्ये हातोटी, हातोटी म्हणतो ना आपण, युक्ती, हातोटी, युक्ती, कौशल्य त्याच्यातलं युक्ती. हातवटिया तैसी एके हातवटिया कर्मे केली धनंजया, बंधकेची सोडवावया मुख्य होती. म्हणजे कर्म हे नेहमी बंधकच असतं असं नाही, तर ते कर्म आपल्याला कर्मबंधातून सोडवू शकतं. किती सुंदर विचार आहे की
कर्मच आपल्याला कर्मबंधातून सोडवू शकतं. आणि त्याच्या आधीची जी ओवी आहे ना, मी घेतली नाही, पण त्या ओवीमध्ये काय आहे ते मी सांगते. की त्या ओवीमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की विष हे खरं मारक असतं, पण काही वेळेला असा एखादा रोग असतो की त्या रोगामध्ये त्या विषाचा काही प्रमाणामध्ये तुम्हाला औषध म्हणून उपयोग करावा लागतो. म्हणजे विष हे तारक ठरतं. हां, असं त्या ओवीमध्ये आहे. आधीच्या ओवीमध्ये मी ती घेतली नाही, पण मी अर्थ सांगते तुम्हाला त्याचा काय अर्थ आहे तो. की जे विष एरवी मारक असतं तेच विष तारक ठरतं. त्याचप्रमाणे जे कर्म एरवी बंधक असतं तेच कर्म आपल्याला मुक्त करू शकतं जर आपण निष्काम कर्म केलं. म्हणजे कर्माची हातोटी काय आहे तर निष्काम कर्म करणं, की मनामध्ये फळाची अपेक्षा ठेवायची नाही. आता ह्याच्या पुढच्या काही ओव्या तर फार सुंदर आहेत आणि वेळ संपत आलाय, पण एवढं घेते थोडंसं. तैसी एके हातवटिया कर्मे केली धनंजया, बंधकेची सोडवावया मुख्य होती. लक्षात आलं ना, बंधन सोडवायलाच ती उपयोगी पडतात. कर्मबंध सोडवायला उपयोगी पडतात, नाहीतर मग कर्मबंध निर्माण होतो. आता तेची हातवटी तुझं सांगो गोमटी, जया कर्माची किरटी कर्मची रुसे. म्हणजे अर्जुना, आता ती हातोटी मी तुला सांगतो, ती युक्ती काय आहे ती मी तुला सांगतो, की ज्याच्यामुळे जया कर्मासी कर्मची रुसे, म्हणजे कर्म करूनही ते कर्म नाहीचं होतं. म्हणजे काय तर कर्माची फळं भोगावी लागत नाही. त्याला कर्मरुसे असं म्हटलेलं आहे. कर्माची फळं भोगावी लागत नाही. कर्म करूनही कर्माची फळं भोगावी लागत नाही. अशी जी हातोटी आहे ती मी तुला आता सांगतो. आता त्याच्या पुढे मी थांबते, पण तुम्हाला एक आठवण, कदाचित पुढच्या वेळेला मला ते आठवणार नाही, आता आठवलं म्हणून सांगते, की एक आठवण करून देते. आपण ज्या वेळेला कर्मयोग शिकलो त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल एक श्लोक आला होता गीतेचा, की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की योग हा कर्मसु कौशलम. आठवतं तुम्हाला? योग हा कर्मसु कौशलम असं म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेला मी अर्थ सांगितला होता, पण आत्ता ह्या ठिकाणी तोच अर्थ ह्याच्या पुढे आपल्याला सगळा पाहायचा. योग हा कर्मसु कौशलम ह्याचा अर्थ की आपण आपल्या इच्छेसाठी कर्म न करता आपण ज्या वेळेला ईश्वरासाठी म्हणून प्रत्येक कर्म करतो, म्हणजेच आपण ईश्वराशी युक्त होऊन, योग म्हणजे काय, युक्त होणं, जोडणं. आपण ईश्वराशी ज्या वेळेला युक्त होऊन योगस्थ हा कुरु कर्माणी, आठवत आहे तोही श्लोक आपला झालेला आहे. तर योगस्थ हा कुरु कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय असं म्हटलेलं आहे. तर त्याप्रमाणे ह्याही फार सुंदर ती हे आहे, श्लोक आहे की योग हा कर्मसु कौशलम. ह्याचा अर्थ असा की योगस्थ होऊन केलेलं कर्म हेच कर्माचं कौशल्य आहे. हेच कर्माचं कौशल्य आहे. योगस्थ होऊन, योगस्थ म्हणजे कोणाशी, आपल्या आत्म्याशी. म्हणजे आपण शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत. ही जाणीव मनामध्ये ठेवून आपण आपल्या शरीराच्या मागण्यांसाठी कर्म न करता आपल्या आत्म्याच्या उद्धारासाठी, त्या ईश्वरासाठी त्याच्याशी युक्त होऊन, आत्म्याशी आणि ईश्वराशी युक्त होऊन ज्या वेळेला आपण कर्म करतो तेव्हा ते कौशल्यपूर्ण कर्म असतं. ती कौशल्यपूर्ण जे तिथे म्हटलंय ना, योग हा कर्मसु कौशलम असं तिथे म्हटलंय. ते कौशलम हा जो शब्द आहे तो इथे हातोटी. आता ती हातोटी काय आहे ते पुढच्या वेळेला